भारतीय सेनेमधील एका अधिकाऱ्याची मुलगी एक अभिनेत्री बनते. त्यानंतर त्यांचं एका आमदाराशी लग्न होतं. त्यानंतर मोदींची लाट असतानाही लाखो मतांनी जिल्ह्याच्या पहिल्या खासदार त्या बनतात आणि जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्यांचं नाव गाजतं अशा खासदार नवनीत कौर राणा यांच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मुंबईमध्ये राहणारं एक शीख कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये 3 जानेवारी 1986 या दिवशी नवनीत राणा यांचा जन्म झालेला होता. वडील भारतीय सैन्यामध्ये अधिकारी होते, आई गृहिणी होती आणि आईवडिलांच्या कडक शिस्तीमध्ये ह्या लहानाच्या मोठ्या होत होत्या. आता कार्तिका नावाच्या हायस्कूलमध्ये यांनी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांचं 12वीपर्यंत शिक्षण झालं. आता या काळामध्ये मॉडेलिंग क्षेत्रामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्याचबरोबर ते काही म्युझिक अल्बम असायचे त्या काळात, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं. आता याच काळात त्यांना चित्रपटांची ऑफरसुद्धा मिळालेली होती आणि 2004 साली दर्शन या कन्नड चित्रपटामधून त्यांनी या मायानगरीमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेलं होतं. आता त्याच्यानंतर त्या सीनू, वासंती लक्ष्मी, चेतना, जगपती, गुड बॉय, जबीलम्मा, भूमा, त्याचबरोबर ती लव इन सिंगापूर अशा पद्धतीच्या अनेक चित्रपटामधून त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आणि त्यांची मातृभाषा ही पंजाबी होती, पण तरीही त्यांनी कन्नड, मल्याळम, तेलुगू, पंजाबी अशा चित्रपटात काम केलं होतं. 2010पर्यंत त्या जवळजवळ 20-22 चित्रपटात त्यांनी काम केलं होतं, पण त्यानंतर मात्र त्यांच्या जीवनाचं एक नवं पर्व सुरू झालेलं होतं. आता नवनीत ज्या आहेत त्या रामदेव बाबा यांच्या शिष्य होत्या आणि त्यामुळे मग रामदेव बाबा यांच्या अनेक कार्यक्रमाला त्या नेहमी असायच्या. आता याच काळामध्ये नवनीत यांची भेट रामदेव बाबा यांचे शिष्य असणारे वडनेरचे आमदार रवी राणा यांच्याबरोबर झालेली होती. आता रवी राणा यांनाही योगासनांची आवड होती आणि रामदेव बाबांचे ते शिष्य होते आणि या ठिकाणी या दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांची पुढं मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. आता ही बाब रामदेव बाबा आणि आपल्या घरच्यांना यांनी सांगितली होती. आता नवरदेव आमदार होता, त्यानंतर नवरीबाई अभिनेत्री होती आणि दोघांनाही रामदेव बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि दोघांच्याही घरच्यांनी त्यांना परवानगी दिली आणि 3 फेब्रुवारी 2011मध्ये अमरावतीमधील 3,500 जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये यांनीसुद्धा लग्न केलेलं होतं. आता यावेळेस या लग्नाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्याचबरोबर ती नारायण राणे आणि अभिनेता विवेक ओबेरॉय, सहारा समूहाचे सुब्रतो रॉय आणि स्वतः रामदेव बाबा ही सगळी मंडळी उपस्थित होती. आता या लग्नापासूनच या जोडीला सगळीकडे प्रसिद्धी मिळायला लागलेली होती. यांच्या लग्नाला 2-3 वर्ष झाली आणि नवनीत राणा यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं होतं. 2014ची लोकसभाची निवडणूक लागलेली होती. आता अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेस आनंदराव अडसूळ हे खासदार होते आणि पाठीमागच्या 20 वर्षापासून त्यांची अमरावतीवरती जवळजवळ एक हाती सत्ता होती. त्यांच्या विरोधामध्ये अत्यंत नवख्या नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं होतं, पण त्यांचा 1,37,000 मतांनी पराभव झालेला होता. आता नवनीत राणा यांचा पराभव झाला तरीसुद्धा त्याच दिवसापासून 2019च्या निवडणुकींची तयारी त्यांनी सुरू केली होती. आपलं काय चुकलं, आपण कुठं कमी पडलो याचा शोध त्यांनी घेतला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. अगोदर त्यांनी मराठी भाषा शिकून घेतली होती. त्या भागातील बोलीभाषेचा अभ्यास केला होता. मतदारसंघाची रचना समजून घेतली होती. लोकांचे सण, चालीरीती, आवडनिवड समजून घेतली होती आणि आपला जनसंपर्क वाढवायला सुरुवात केलेली होती. आता पुढील काही वर्ष म्हणजे जवळजवळ 5 वर्ष त्या खेडोपाडी जात होत्या, लोकांशी एकरूप होत होत्या, त्यांच्या समस्या जाणून घेत होत्या आणि या सर्व कामाचा नवनीत राणा यांना प्रचंड फायदा झाला. 2019 साली पुन्हा लोकसभेची निवडणूक लागली. अमरावती लोकसभा मतदारसंघातून सेना भाजपच्या वतीनं आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी मिळाली आणि त्यावेळेस नवनीत राणा या अपक्ष उभ्या राहिल्या आणि त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलेला होता. आता त्यावेळी त्यांचा दणदणीत विजय झाला होता आणि नवनीत राणा या खासदार बनलेल्या होत्या. आता अमरावतीमधून खासदार होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी संसदेमध्ये सुद्धा तडाखेबाज भाषण करून आपली देशभर ओळख निर्माण केली होती. आता नवनीत राणा यांच्या जीवनामध्ये एका बाजूला त्या खासदार होत्या, त्याचबरोबर ती अनेक वादग्रस्त घटनासुद्धा घडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं आणि 2 लाख रुपयांचा दंडसुद्धा त्यांना झाला होता. त्यानंतर त्यांची खासदारकी जाणार की काय अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली, पण नंतर मात्र त्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला होता.
त्याचबरोबर ती दुसरी घटना म्हणजे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणी आणि त्या ठिकाणी झालेलं मारहाणीचं प्रकरण होतं. आणि त्यानंतर एक महत्त्वाची घटना पुढं आली ती म्हणजे मातोश्री बंगल्याच्या समोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा त्यांचा प्रयत्न, आणि या प्रयत्नामुळे या दोनही पतीपत्नींना जेलमध्ये जावं लागलेलं होतं. तर अशा प्रकारच्या अनेक घटना त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या होत्या. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राणा यांनी मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार यांच्या बाजूने भूमिका घेतलेली होती आणि 2024 सालच्या निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीनं खासदारकीचं तिकीटसुद्धा दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही नवनीत राणा यांची वाटचाल आहे. आता यांच्या या जीवनाच्या वाटचालीमधून आपल्याला काय आदर्श मिळतो? तर कोणत्याही पराभवानं खचून न जाता पुन्हा नव्यानं प्रयत्न करा, म्हणजे यश आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच. हा एक आदर्श त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो. दुसरा आदर्श, नवनीत राणा यांच्या चित्रपटांची काही क्लिप्स काढून किंवा काही भाग काढून त्यांच्यावरती अश्लील टिप्पणी अनेक लोकांनी केलेली आहे आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. पण या अपमानाचा किंवा हे बदनामीचा विचार न करता आपलं कार्य त्यांनी चालू ठेवलं आणि आपल्या कर्तृत्वानं या अपमानाला आणि बदनामीला उत्तर दिलं. तर हा सुद्धा एक आदर्श आपल्यासमोर आहे की आपली जर कोणी बदनामी करत असेल, आपला कोणी अपमान करत असेल, तर त्याला उत्तर देत बसण्यापेक्षा आपण स्वतःचं काम करून आपल्या कर्तृत्वानं समोरच्याला उत्तर दिलं पाहिजे. त्यानंतर तिसरा आदर्श आपल्यासमोर आहे तो म्हणजे कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक फायदा कसा घेता येईल. एखाद्या आंदोलनामधून सुद्धा आपण प्रसिद्धी कशी मिळवावी हे या पतीपत्नींकडून आपल्याला शिकायला मिळतं. त्याचबरोबर ती नवनीत राणा यांनी पराभवानंतरसुद्धा स्वतःमध्ये अनेक बदल केले होते, रात्रंदिवस मेहनत केली होती आणि त्यामुळे त्यांना विजय मिळाला होता. आणि त्याच्यामुळे आपण आदर्श काय घ्यायचा, तर आपण आपलं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर आपल्या स्वतःमध्ये आपण बदल केले पाहिजेत, आपल्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत आणि या गोष्टी आपल्याला नवनीत राणा यांच्याकडून शिकायला मिळतात. त्याचबरोबर ती सर्वसामान्य लोकांना आपलेसं कसं करावं हे सुद्धा या पतीपत्नींकडून शिकण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत आणि आता नवनीत राणा या खासदारकीला उभ्या आहेत. आता जी माहिती माझ्याकडे होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. तुमच्याकडे अजून काही वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.